माझी पाककृतीमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. गाजरचा छान सीझन आला आहे, मग म्हटलं की चला आज गाजरचा हलवा करूया. त्यामुळे मी आता छान स्वच्छ गाजर धुवून घेतलेत आणि आता मी त्यांना किसायला सुरुवात करते. पहिले आपण छान गाजर सगळे किसून घेऊया, त्यानंतर आपण पुढच्या स्टेपकडे जाऊया. तुम्ही बघू शकता आपलं गाजर खिसून झालेलं आहे. इथे मी आपली कढई आहे ती गरम करायला ठेवली आहे. आता गरम करायला कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा थोडंसं तूप घालून घ्यायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये साधारण 1-2 चमचे तूप घालते. तुपामध्ये आपल्याला पहिल्यांदा आपण ड्रायफ्रूट सगळे गरम किसून तुकडे करून घेतलेले आहे, ते आपल्याला पहिल्यांदा थोडेसे हलकेसे त्याच्यामध्ये गरम करून घ्यायचे आहेत. आणि खूप आपल्याला ते एकदम ब्राऊन करायचे नाही आहेत, हलके. नंतर पुन्हा ते आणखी गाजराबरोबर टाकताना पुन्हा आणखी ब्राऊन होऊन जातात. आता बघू शकता हे आपले थोडेसे ते ड्रायफ्रूट चांगले करून झाले, ते आता काढून घ्यायचे. माझा आवाज आज थोडासा तुम्हाला बारीक येईल, माझा घसा बसलाय कारण आता ड्रायफ्रूट्स टाकलेले काढलेत आपण. त्याच्यातच अजून थोडंसं मी तूप परत एकदा घालते, 1 चमचाभर. आता आपल्याला गाजर त्याच्यात थोडंसं भाजायला टाकायचं आहे. गॅस मी 2 मिनटं थोडासा वाढवला आहे. आता पुन्हा मंद गॅस केला आहे मी. आणि आता हे मी गाजर सगळं किसलेलं आहे ते टाकते त्याच्यामध्ये. कधी पण गाजर खिसताना तुम्ही ते साधारण, जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर तुम्ही साधारण गाजर खिसलेलं आहे ते एका वाटीने मोजून घ्या तुम्ही. आणि जेवढी वाटी तुमच्या आता समजा गाजरचं किसलेलं भरतं 2 वाट्या समजा असतील तर 1 वाटी तुम्ही साखर घेऊ शकता. आणि तरीसुद्धा तुम्ही ते कमी जास्त साखर करू शकता, तुम्हाला कितपत गोड पाहिजे. कारण काही जणांना जरा जास्त गोड आवडतं, कुणाला कमी गोड आवडतं. पण नॉर्मल जर तुम्ही हा अंदाज धरला ना तर ते अगदी आपल्याला परफेक्ट गोड होतं. आता आपण थोडा वेळ असंच हे गाजर आहे ते हलवत राहायचं आहे. आता तुम्ही बघू शकता आपल्या गाजराचा रंग कसा बदलला आहे. तो छानपैकी हलवून पण त्याला परतून घेतो. आज मी जरा तुम्हाला वेगळं दाखवते. आता सगळेजण हल्ली ज्यावेळेस करतात त्यावेळेस दूध घालतात त्याच्यामध्ये. मी फक्त दूध घालणार नाही आहे. तुम्ही बघू शकता की तो कसा होतो आणि केल्यानंतर तुम्ही तो नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल, छान लागतो खूप. आता मी त्याच्यामध्ये ॲड करते साखर. साखर ही मी त्याच वाटीने घेतली ज्या वाटीने साधारण मी गाजर हे केलेलं. मी थोडंसं गोड करते, माझ्या घरी गोड खूप आवडतं म्हणून. ही साधारण वजनी मापी जर आपण बघितली तर 200 ते 250 ग्राम आपली साखर असेल. आता हे छानपैकी आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ 1-5 मिनिट हे असंच परतायचं आहे. म्हणजे साखरेचं पाणी आहे ते सुटतं. आणि 2 मिनटं आपल्याला की नाही त्याच्यावर एक प्लेट ठेवून झाकून घ्यायचं आहे. आता मी झाकून ठेवते जरा बारीक गॅस करून. आता तुम्ही बघू शकता आपण झाकलेली प्लेट आहे ती काढूया. त्याला एक छान वाफ आलेली आहे. आता ही साखर आहे हे त्याच्यामध्ये विरघळायला लागली आहे. त्याला पाणी सुटल्यासारखं तुम्हाला दिसतंय, पण हे खूप छानपणे मिक्स होऊन जातं. आणि ह्याचा कलर जो आहे ना तो नॅचरल दिसतो, एकदम छान रेडमध्ये. आता ह्याच्यामध्ये आपण एक छान गोष्ट ॲड करणार आहे. त्याच्यामध्ये आपण घालतो थोडासा मावा घालतोय. आता हा छानपैकी सगळा मिक्स करून घेऊया आपण. तो पण ह्याच्याबरोबर सगळा मेल्ट होतो, छान मिक्स होऊन जातो. आता आपल्याला तो व्यवस्थितपणे सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. आता पुन्हा एकदा मी वाफ काढलेली. आता तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे मिक्स झालं. छान त्याला एक सुंदर असा कलर आला. आता आपण करायचं ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची आहे.
थोडीशी वेलची पूड टाकूया. तुम्हाला सांगू शकते, तुम्ही बघू शकत नाही आहे किंवा तुम्हाला येणार नाही आहे, पण एवढा सुंदर सुगंध येतो आहे ना. आणि आता आपण याच्यामध्ये ॲड करायचे आपण सगळे तळून घेतलेले होते ते ड्रायफ्रूट्स. थोडे ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये मिक्स करा. नंतर तुम्ही वरतून गार्निशिंगसाठी थोडेसे ठेवले तरीसुद्धा चालू शकता. ते ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर सगळं छानपैकी मिक्स करून घेऊया. आता छानपैकी तुमचा गाजराचा हलवा आहे तो रेडी आहे. आता एक लास्टची शेवटची 2 मिनटं वाफ काढायची आपल्याला. मी परत एकदा त्याच्यावर ताट झाकते आणि एकदम बारीक गॅस आहे. आता मी ज्याच्यावरचं ठेवलेलं झाकण आहे ते काढते. आता बघू शकता की हलवा अतिशय सुंदर झालेला आहे आपला. आणि आता मी गॅस बंद करते. बघू शकता आपला गाजरचा हलवा आहे तो पूर्णपणे रेडी आहे. मस्त सगळ्यांनी असा बनवून बघा. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छान आहे. करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल.